गुड मॉर्निंग सर्वांना. तर वाजलेले आहेत पहाटेच्या 4:30 आणि आता आम्ही निघालो आहे पनवेलला वहिनीला सोडायला. उठलोय आम्ही 3 वाजताच, म्हणजे परत उठत बसत करत 4:30 वाजल्यात. आवरावरी केली या. तर वहिनी ओके चला आता तुम्हाला सोडवतो पनवेलला. पूजा आलोच आम्ही, तोपर्यंत तुम्ही आवरून बसा. चल तानाजी चला चला चल चलो चलो बेबी चलो. बघ, तिकीट पण तुझी झाली, तुला सोडवायला पण येतोय आम्ही. म्हणल्याप्रमाणे सगळं झालं. म्हणल्याप्रमाणे आम्ही आमच्या वादा पूर्ण केलो. वादा केले पूर्ण. चलो अजून कुठे गेले? गाडीत कुठे बसली? हा बसवतो गाडीत बसवतो. चल गाडीत ताना. बसवतो आणि झोका बांधून तुला ना झोका पण झोका. चला 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 चला. को चाबी चाबी काय माझ्यासाठी? हाय काय म्हणलं कसली बिल्डिंग आहे. ताना जिकडं राहत होती बिल्डिंग. चला रे चला चला. पहाटे पहाटे लोक मित्रांनो बघा कामाला चालले तर पहाटे 4:30 वाजता. हे बघा एवढ्या पहाटे लवकर लोक जातात कामाला रे. हो. हा? म्हणजे तिकडं दादर बिदरच्या पुढं असतात ते लोक कामाला जातात. हा दादा, आणि पुन्हा रात्रीच्याला पण एवढ्या उशीर येतात 9-10 वाजता, पुन्हा सकाळी जातात. कसं रात्री 1 वाजेपर्यंत असते. कसं रुटीन ह्यांना या म्हणजे असं बाबा जुळतं. लय जिंदगी बेकार बाबा मुंबईची. मुंबईची. हा सगळ्या गाडी तर लावली आता. धूळ खाल्ली का आता गाडीने भरपूर. धूळ बसली असणार तरी रस्त्याला नाही लावली तरी धूळ खाल्ली आहे. एरतेच्या मायला धूळ काढो. आलो बाबा, एक अर्ध्याच तासात आलो आपण. हो. अर्ध्या पण नाही, अर्ध्याच 40 बरोबर. काय कचरा आहे रे देवा. हे बघा मुंबई आणि कचऱ्यात माणसं राहतात. हे बघा ह्याच्यात माणसं राहतात. ह्याच्यात या स्टेशन इकडं. चलो पिकू बाय बाय. तुझं बाईक आहे? कसली सुविधा आहे बघा, स्वतःच तिकीट काढतात माणसं. हे बघा स्कॅन करायचं आणि काढायचं तिकीट. माणसाचं पिकू घाबरे नाही तो ते घाबरले. आणि काय बारकाय वयला काय किती मोठे पिकू. थांब जाऊ नको बाबू. फायनली गाडी भेटली आम्हाला. ही गाडी लागली ऑलरेडी लागून राहिली होती. चला आता डब्याकडे जायचं. चला बाय बाय. लय दिवसातनं ट्रेन मध्ये आलो बुवा. वहिनी चला जाऊ, सगळं भेटलं व्यवस्थित जावा. आता आम्ही जातो आता आमच्या घरी. बघ तुझी सीट पण भेटली, तुला गाडीत पण बसून दिलं आणि वेळावरती पण दिलं. 5 तारीख नाचत होती गेल्या 4 दिवसापासून. चला झालं सगळं. चल की आता उशीर होते गाडी. पाय पडत बोल चुकलं म्हणून माझं. चुकायला माझं चुकलं की नाही सांग बरं खरं. नाही चुकलं म्हणतो ना माझं. चल बाय का कधी माघार घेतात का. हे चल पिकू बाय. आवाज येतो का? आम्ही निघालो आता रिटर्न. फायनली मित्रांनो आता 11 वाजल्यात, नाही 11:15 वाजल्यात. आणि आत्ताशी का आमची आंघोळ्या पांगोळ्या झाल्या, कारण वहिनीला सोडायच्या नंतर झोपलो होतो मी पण, ताना सगळे झोपले होते पुन्हा. आणि हे तर आंघोळ्या करून पुन्हा झोपले होते. आणि आत्ता 11:15 वाजता आम्ही निघालो थोडासा लाईटली नाश्ता करून दादरला जायचं होतं आपल्याला, बारामतीला. पण तानाजी म्हटला आता आलायच तर तू स्टुडिओ बघ कसा केलाय, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय दादरला स्टुडिओ बघण्यासाठी. चला तानाजीचा स्टुडिओ बघूया आपण. ह्याच्यामुळे मुंबईमध्ये यायला नको म्हणतो, नुसतं गर्दी गर्दी गर्दी. कुठंच सुखाने काय नाहीये. आता किती वेळ झालं, 5 किलोमीटर यायला त्याच्या मायला 35 मिनिटं लागले. आणि आता 24 किलोमीटर जायला इथं 1.5 तास लागतंय. कधी कधी गर्दीचा आनंद पण घ्यायचा. हे आनंद नाही माझा होत. इच्छेल का मुंबईला
इच्छिल का? हे बघ लालच आहे, नुसती लाल कांडी आहे, लांब लांब लाल कांडी. हिच्यामुळे झालं सगळं. वहिनीमुळं. हा. वहिनीचा व्हिडिओ कॉल चालू आहे का? हा. निघलो बाबा ट्रॅफिक मधनं. घ्या रेल्वे बघा, या रेल्वे लोकलची ट्रॅफिक. लोकलची ट्रॅफिक. आलं बघा दादर मध्ये. दादर दादर दादर. अगं बाबा बाया गाड्या चालवतात इथं तर. इथं मी दादरला 2013 साली जॉब करायचो. इथे कोलो कंपनी आहे, म्हणजे फोटोशॉप ग्राफिक आहे, काय असतं का इकडे ते फोटोशॉप वेडिंग अल्बम. हो त्याच्यामध्ये मी 2013 साली कामाला होतो. 12 तास ड्युटी होती, 4000 पेमेंट होता. हे समोरच कोलो या कबूतर खाण्यापाशी. त्यावेळेची बिल्डिंग पाडली, आता नवीन बांधली त्यांनी बिल्डिंग. नवीन बांधल्या. तर आता हे समोर गेले की कबूतर खाना. कोणती कोलोची? ही बिल्डिंग. हा लय मोठी झाली. काय नव्हतं इथं बिल्डिंग, ही पण नव्हती मागची पण. हा घेतली एक कबूतरखाना. कबूतरखाना का? कबूतरखाना बंद करून ठेवलेला काय? बंद. हा ते कबुतरांमुळे. हे कोलो फोटोशॉप. हा कोलो फोटो गाडीच्या बरोबर. इथून आतमध्ये एंट्री की एंट्री ना. हा ही. बरोबर राईट. आता आपल्याला कुठे जायचंय? आता आपल्याला सरळ टू लोअर परेल. सरळ टू लोअर. आता जस्ट तानाजीच्या स्टुडिओ पाशी आले. बघा स्टुडिओ कुठे आहे बाबा, ह्या बिल्डिंग मध्ये. बाबा कसली बिल्डिंग आहे काचाची. इथं गाडी लावली खतरनाक पैकी. पार्किंग भेटली. पार्किंगचं लय मोठं टेन्शन असतं. गाडी किती मोठी असते, पार्किंग मोठी पाहिजे. सो चला आता आतमध्ये जाऊ आपण. कोणीकडे? आपली पार्किंग आहे ना, आपली पण गाडी वगैरे. होय. क्लायंटची वगैरे असतात ना. हा बघ बिल्डिंग अक्षय खन्ना. आता आपण चाललोय दादर मधल्या फेमस अंग्रेजी ढाबा का? अंग्रेजी ढाबा. अंग्रेजी ढाबा. हेच आहे का बघू? हा हाच. हाच आहे ना. बिया दाखवते काय? अंग्रेजी ढाबा. चलो. अरे कसल्या हॉटेलात आणले ना? जुले पे जुले. इथं बस ना. इथं जुल्यावरती मस्त वाटतंय. हॉटेल कसले झोपाळाच आहे. आता सांगितले ऑर्डर. कसलं गाणं लावलंय काय ना फळाना चार वेळा तिचंच हो. वासमीन डोसमीन खुशमीन बिस्मीन. मराठीला म्हणा दिसला ग बाई दिसला. मला बघून गालात हसला. काय तर माणसाला रे असलं. हे मुंबईमध्ये असंच असतं. काय काय ठिकाणी मुंबईमध्ये चांदीचा गलास. चांदीचा ग्लास आणि ताट पण चांदीचं आहे म्हणा. ताट्यानं वाट्यान पिले कंडिशन. गावाकडे चांदीचा गलास ठेवला 2 दिवसात हॉटेलात गायब होऊन जाय सगळ्या. नको माझं आता पोट भरले. खाकी कांदा न भेटते गोष्ट आहे आपल्या गावाकडं. उताना गुराच्या गोट्यात असतात कांदा असलेला आहे. तर मुंबईमध्ये प्लेटमध्ये झालं ह्याच 40 रुपये लावल्या तर खायला का. मुंबईच्या बसमध्ये बसले. बस पण ऑटो आहे बघा. ऑटो उतरा खन्ना. जेवण करून आलो. आता चाललोय तानाजीच्या स्टुडिओला. लय लांब गेलो चालत. येताना बसमध्ये आलोय. आता लिफ्टमध्ये जाऊ. आलो बघा तानाजीच्या स्टुडिओमध्ये. आणि हा आहे तानाजीचा स्टुडिओ. तर अशा पद्धतीने इथं चालतं मॉडेलिंग फोटोग्राफी. हा सेट आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे सेट पण बनवतो. लाईट्स आहेत, कॅमेरा आहेत, एडिटिंग रूम्स आहे. असे फोटोशूट केले जाते इकडं. तर रील्स बघतोय आपले सकाळचे. तर आता काय करायचं आपल्याला मित्रांनो, आता करायची थोडीशी शॉपिंग आणि संध्याकाळी करायची आपल्याला रील्स. बीचवर पण जायचं आहे. तानाजी म्हणतोय शॉपिंग करून जावा मस्तपैकी. तर चला आता जाऊया शॉपिंग करूया, बीचला जाऊया. आलोय तर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं फिरूया. हा जर आल्यासारखं पण वाटेल. नाहीतर फक्त येऊन सोडून जाणं म्हणजे थोडंसं मला पण कसं तरी वाटत होतं. चल ना जाऊ. मला पण म्हणजे कपडे घ्यायचे होते. मला बारामतीमध्ये एवढे म्हणजे मला पाहिजे तसे कपडे भेटले नाही. भेटली तर महाग भेटले. तिथं बघू आता तानाजीच्या ओळखीने कुठं काय कसं माहिती आहे नाही. आपल्या ओळखीमध्ये खूप चांगले. चला कपडे बघूया आता आपण. हा जाता जाता म्हणलं ऊसाचा रस प्यावा. बघा मुंबईमधला ऊसाचा रस. काढून काढतात पिळून पिळून फार ऊसाचा भुगा करून स्वतः करून. तिकडून कबुतरांना हाकलून दिलं, बंद केलं म्हणून इकडं कबूतर खातात. वा काय बघते, खायचंय काय कबूतर? मग त्यांना खाया द्यायचं असतं उलट. तू त्यांच्याकडे बघून जे पाया चाटते. काय तर काय एसी तर नाही. नाही
पिल्लू नाव सांग तुझे काय? पिकाचू. काय नाव आहे? स्वामी. स्वामिनी.